आजचा जो आपला विषय आहे आजचे शिक्षण आणि शिक्षकाची भूमिका, तर या संदर्भामध्ये मी आपल्यासमोर आज 2-3 मिनटं किंवा 5 मिनटाचा आपल्यासमोर एक वेळ घेत आहे. माझं व्याख्यान चालू करणार आहे या संदर्भामध्ये. तर मित्रांनो, जो आज सरांनी जो विषय दिलेला आहे मला, आजचे शिक्षण आणि शिक्षकाची भूमिका काय आहे, या संदर्भामध्ये मी आपल्यासमोर एक आपली मांडणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, आजच्या शिक्षण पद्धतीत शिक्षक हे ज्ञान वाटण्यासोबतच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे, त्यांना प्रेरणा देणारे, त्यांचे मार्गदर्शन करणारे आणि जीवन कौशल्य शिकवणारे भविष्याचे शिल्पकार आहेत आणि असणारच, याबद्दल काय दुमत नाही. मित्रांनो, आजच्या वैज्ञानिक युगात शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर त्यांना सर्जनशील बनवतात. सुरक्षित आणि मुक्त वातावरणात व्यक्त होण्यास आणि मुक्त वातावरणात मुक्त होण्यास प्रोत्साहन करतात व योग्य दिशा देतात म्हणण्यापेक्षा देण्याचा प्रयत्न करत असतात. मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी जमलो आहोत. आजचे शिक्षण आणि शिक्षकांची भूमिका. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर ते आपल्याला जीवनाचा पाया आहे, जो आपल्याला भविष्य घडवण्यास मदत करतो. आजच्या शिक्षणाचे जे बदल स्वरूप काय आहे, या संदर्भात सांगताना असं सांगता येईल की आजचे शिक्षण पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे गेले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण अधिक गतिमान आणि अद्ययावत झालेले आहे. या बदलामध्ये शिक्षकाची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. पूर्वी शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे ऋषीमुनी होते, पण आता ते विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक, प्रेरक आणि सुविधाता झालेले आहेत. हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल. मित्रांनो, शिक्षकाची भूमिका, महत्त्वाची भूमिका काय आहे हे सांगताना आपल्याला असे सांगता येईल की सुरुवातीला भविष्याचे ते शिल्पकार आहेत. भविष्याचे शिल्पकार. शिक्षक केवळ विषय शिकवत नाहीत, तर ते विद्यार्थ्याच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवतात आणि त्यांचे भविष्य घडवत असतात. दुसरा मुद्दा या संदर्भामध्ये सांगता येईल की आपल्याला ते प्रेरणास्रोत आहेत. शिक्षक म्हणजे एक प्रेरणास्रोत. ते विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना आणि सर्जनशील विचार करण्यास प्रेरित करतात, जे आजच्या जगात आवश्यक आहे. आणि तिसरा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की शिक्षका संदर्भातला, शिक्षक जीवन कौशल्य शिकवणारे. मित्रांनो, जीवन कौशल्य शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये करुणा, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि नेतृत्व गुण विकसित करतात. ते जीवनातील यशासाठी महत्त्वाचे आहेत. चौथा मुद्दा आपल्याला या संदर्भात असं सांगता येईल भूमिकेमधला, जीवन कौशल्य शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये करुणा, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि नेतृत्व गुण विकसित करतात. ते जीवनातील यशासाठी महत्त्वाचे आहेत. हे आपल्याला या ठिकाणी आवडून सांगता येईल. तर मित्रांनो, नंतरचा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की समर्थन आणि मार्गदर्शन.
जेव्हा विद्यार्थी निराश असतात किंवा मार्गदर्शन हवे असते तेव्हा शिक्षक त्यांना योग्य दिशा दाखवतात आणि त्यांना योग्य दिशा मार्गावर आणतात. ही सुद्धा एक महत्त्वाची त्यांची भूमिका आहे. नंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की सुरक्षितता आणि सुरक्षित वातावरण. मित्रांनो, हा बघा, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सुरक्षित आणि सुरक्षितता वातावरण. शिक्षक एक असे शिक्षण वातावरण तयार करतात की जिथे विद्यार्थी कोणत्याही भीतीशिवाय प्रश्न विचारू शकतात, व्यक्त होऊ शकतात आणि स्वतःला सिद्ध करू शकतात. तर थोडक्यात आपल्याला या ठिकाणी या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की आजच्या काळात शिक्षकाची भूमिका ही एक का सूत्रधारासारखी आहे, जो विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्याने सुसज्ज करतो. ते केवळ शिक्षक नाहीत, तर ते जीवनातील खरे नायक आहेत. हे असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल, जे आपल्याला देशाचे भविष्य घडवतात. चला तर मग आज आपण या ज्ञानदाताचा आदर करूया आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्तम भविष्य घडवूया आणि आपण सर्वजण सज्ज होऊया. धन्यवाद. नमस्कार.